महत्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालं, पण अजून निकाल न लागल्यामुळे जरांगे आक्रमक झाले। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी जरांगेंनी केली। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। संतोष देशमुख यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्तानं जरांगे मस्साजोगला गेले होते। मस्साजोगमध्ये जाऊन त्यांनी संतोष देशमुखांना आदरांजली वाहत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सहआरोपी करा। नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत। आता राज्यात आंदोलन उभा राहणार आहे। फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं, तुम्हाला काय करायचं ते करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड लवकरच सुटणार अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यावरूनही जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। तर उलटच ऐकायला येतंय, कुठं सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय, नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे। जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही। राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेलं दिसणार नाही। मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं, 1 नंबरच्या आरोपीने संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या सरमाड्यांनी का कारमाड्यांनी, त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं, याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय आणि हो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे। शेवटी काय आणि त्या कुटुंबाने बोलतं झालं पाहिजे। धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप करत जरांगेंनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय। तर अजितदादा, तुमच्यासाठी परळीवाला महत्वाचा आहे का असा सवाल जरांगेंनी केलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आरोपी करा अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे। यावर काहीही बोलायचं नाही। SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते। तुम्हाला तरी विश्वास बसेल का? चालतं आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, फक्त एकट्यावरच आहेत। तुम्हाला टार्गेट केलं जातं। हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलंय की टार्गेट अशा पद्धतीने केलं जात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतोय। पताच्या प्रकरणामध्ये SIT सखोल तपास करते। अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना। ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानकच? म्हणजे पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं, 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही SIT नियुक्त करतो का? तू बाप झाला का सरकारचा म्हणून तूच नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे आहे ते? अंबादास दानवेंकडून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ कॉल पोस्ट करण्यात आला। या व्हिडिओमध्ये नोटांचा ढीग दिसतो। दरम्यान तटकरेंनी दानवेंना व्हिडिओ दिला, माझा फोटो मॉर्फ केला असं उत्तर महेंद्र दळवींनी दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे खळबळ माजली। दानवेंनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसतायत। दळवींच्या समोर एक लाल शर्ट घातलेली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर नोटांचा अक्षरशः ढीग आहे। हा व्हिडिओ पोस्ट करून दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना सवाल केलाय। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत, अशी पोस्ट अंबादास दानवेंनी केली। एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडे अशा पद्धतीने एवढ्या नोटाच्या रास ज्याला म्हणतात, धान्याची जशी रास असेल तशी नोटांची रास या मंत्र्यांकडे या आमदारांकडे पडलेली आहे।
माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत. अंबादास दानवेला बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. माझी पूर्ण खात्री आहे की रायगडच्या एका बड्या नेत्यांनी ही चुकीच्या पद्धतीने यांना कोणाला दुःख झालं? सुनील तटकरे 100% ना, कारण जे सत्य आहे ते आम्ही बोललो. हे 100% सांगते की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही आहात, 100% नाही आहे. त्याने तो अगदी मागच्या कोण दाखवलेला व्हिडिओ तो म्हणजे मॉर्फ केलंय. मार केलेला आहे. आहेच की खरी आहे वस्तुस्थिती. या निवडणुकामध्ये जो प्रचंड पैशाचा वापर केला आहे ते खोक्यातलाच वापर आहे. हे कुठेच लपून राहिलं नाही. इतका पैसा कमवला गेला आणि तिजोरी खाली गेली. तिजोरी म्हणजे ओरबडून खाल्यासारखं केलं आहे तिजोरीला. असे तथ्यहीन व्हिडिओ यापूर्वी पण आलेत ज्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये. एआयच्या माध्यमातून असे नकली व्हिडिओ करून अंबादास दानवे प्रत्येक विधानसभेमध्ये च्या तोंडावर ही सगळी नाटकं करत असतात आम्हाला बदनाम करायकरता. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तो व्हिडिओ सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही, तिथे हे आमदारांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील याच्यात. व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा. तर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊस घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. एक कॅश बॉम्ब पण टाकलेला आहे महेंद्र दळवी यांच्यावरती अंबादास दानवे. असे अनेक कॅश बॉम्ब आहेत, हा एकच नाहीये, असे अनेक आहेत. या नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैसे वाटप मोठ्या प्रमाणात झालं, विधानसभेत झालं आणि आता लोकशाही संपलेली आहे. निवडणूक आयोग बटीक म्हणून सरकारचं काम करतंय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे जे काही सगळं कृत्य आहे रायगडच्या आमदारांना बदनाम करण्यात येत आहे, हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे यांचे साटेलोटे आहेत. या दोघांनी मिळूनच हे कृत्य केलं असं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. सुनील तटकरेंचं ज्या पद्धतीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात रायगडमध्ये सुरू आहे अलायन्समध्ये असताना सुद्धा, तर त्यांना त्या ठिकाणी आवर घालावा असं दादांना आम्ही सांगू. दरम्यान आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ फेक असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय. महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी या विरोधात अलिबागमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन केलं. अंबादास दानवेंनी चेहऱ्यासहित तो व्हिडिओ रिलीज करावा असं आव्हान मानसी दळवी यांनी दिलंय. ती पूर्ण फेक व्हिडिओ आहे, कारण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं निदर्शनात येतं की त्यांच्या हाताला घड्याळ जे आहे ते घड्याळ गोल्डन पट्ट्याचं आहे आणि ते गोल्डन पट्ट्याचं घड्याळ हे आयुष्यात आमदार साहेबांनी कधी वापरलं नाही. माझं त्यांना हे आव्हान असेल दानवे साहेबांना की त्यांनी चेहऱ्यासकट ती व्हिडिओ सिद्ध करावी आणि असे आरोप करताना पुरावे सादर करावे. संध्याकाळी 5 वाजता आम्ही अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. प्रखर त्यांच्या विरोधात आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि निषेध व्यक्त करणार आहोत. महापालिका निवडणुका पुढील आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवार किंवा मंगळवारी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची देखील शक्यता आहे. महापालिका निवडणुका पुढील आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता, पुढच्या आठवड्यामध्ये याच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.